I think we were discussing about the OR gate. Yes, sir. Yeah. So in the OR gate, I think I have drawn this diagram, battery diagram. Here are two switches, A and B, they are used. And output is a lamp. Okay, this is switch A, this is switch B, and this is the lamp. Lamp as a output. A and B as inputs. A input and B input. And this is your battery, maybe 5 volt or 12 volt battery. So I think I have told you that switch on means 1. Switch on means 1. And switch off means 0. 0. Yeah. Lamp on means 1. Lamp off means 0. And lamp off means 0. Correct. Now, A and B, both the switches are off. Off means 0. A and B, both the switches are off. Current flow will ka? Bulb madna? No, sir. No. No. त्यामुळे लाईट लागल का? Zero. नाही लागणार. No. Lamp is off. Lamp is off याचा अर्थ 0. Yes. आता मी B स्विच ऑन केलं समजा. A ऑफ ठेवला आणि B ऑन केलं. लॅम्प लागल का? लागणार. लागणार, कारण आता B मधनं करंट फ्लो होईल आणि लॅम्प मधनं करंट फ्लो होईल. म्हणजे आउटपुट 1 होईल, लॅम्प लागणार. त्याच्या उलट मी आता A ऑन केलं आणि B ऑफ केलं समजा. तरी लागेल. हा. B ऑफ केलं समजा. तरी लाईट लागणारच, कारण आता A मधनं करंट फ्लो होईल आणि लॅम्प मधनं. आणि दोन्ही ऑन केले तर निश्चितच लागणार. दोन्ही मधनं करंट फ्लो होईल, लॅम्प लागेल. करेक्ट. So this is nothing but the truth table for OR gate. This is the truth table for OR gate. आता या ट्रूथ टेबल वरून काय दिसतंय? If any one of the inputs or both the inputs are high, the output is high. Correct? If any one of the inputs or both are high, the output is high. High म्हणजे 1. किंवा उलट, if both the inputs are low, then the output is low. If both the inputs are low, A आणि B 0 असतील, then the output is low. असं म्हणू शकतो, किंवा आपण काय म्हणू शकतो? If any one of the inputs is high or both the inputs are high, then the output is high. राहिलेल्या खालच्या 3 कंडिशनला असं म्हणू शकतो. दोन्हीपैकी एक जरी इनपुट हाय असेल तरी आउटपुट हाय राहील, किंवा दोन्हीपैकी दोन्ही इनपुट्स हाय असतील तरी आउटपुट हाय राहील. सो दिस इज द ट्रूथ टेबल फॉर दी OR गेट. आता OR गेटचा सिम्बॉल कसा आहे? OR गेटचा सिम्बॉल कसा आहे? तर असा आहे. कर्व्ड आहे, इथं पण कर्व आहे असा. हे आउटपुट आणि हे इनपुट.
ए इनपुट, हे बी इनपुट आणि हे वाय आउट. आणि त्याचं लॉजिकल इक्वेशन आहे ए साइन प्लसच आहे, परंतु हे प्लस नाहीये, हे ए ऑर म्हणायचं याला. प्लस साइन हे ऑर साठी वापरलं जातं आणि डॉट साइन हे अँड साठी वापरलं. ए ऑर बी असं नाव आहे. ओके, लॉजिकल इक्वेशन इज वाय इज इक्वल टू ए ऑर बी. जरी प्लस म्हणत असला पण तरी ते ऍडिशन नाहीये, दॅट इज ऑर, साइन फॉर ऑर. सो दिस इज नथिंग बट दी ऑर गेट. सगळ्याला समजलं? Yes, sir. Yes, sir. ओके. आता पुढचा जो गेट आहे दॅट इज नॉट गेट. आपण 3 बेसिक गेट्स बघणार आहे. पहिला अँड गेट बघितला आपण, ऑर गेट बघितला, Yes, sir. आता नॉट गेट, थर्ड बेसिक गेट नॉट गेट. ठीक आहे. आता नॉट गेटला एकच इनपुट आहे, Yes, sir. एकच इनपुट आहे. Hmm. ठीक आहे. मग त्याचा स्विच डायग्राम कसा काढणार आपण, तर असा काढणार. हे ए इनपुट आहे आणि इथे लॅम्प लावलेला आहे. हा लॅम्प आहे आणि हे समजा मी ए इनपुट म्हणतो. ए. आता मला सांगा एकच इनपुट आहे. ए जर ऑफ असेल, ए जर ऑफ असेल म्हणजे 0 म्हणजे स्विच ऑफ असेल तर लॅम्प बंद करंट फ्लो होईल का? Yes, sir. होणार, बरोबर आहे. लॅम्प बंद करंट फ्लो झालं की लॅम्प लागणार. लॅम्प लागणार म्हणजे आउटपुट काय होणार? Yes, sir. 1. 1. आता जर मी स्विच ऑन केलं समजा, लावलं, आता काय होईल? बल्ब लागणार नाही. हा, सगळा करंट स्विच मधनं फ्लो होईल आणि शॉर्ट करेल बल्बला. बरोबर. Yes, sir. ए जर 1 केलं तर बल्ब लागणारच नाही, सगळा करंट स्विच मधनं फ्लो होईल, लॅम्प मधनं करंटच फ्लो होणार नाही, लॅम्प लागणारच नाही. म्हणजे जर इनपुट 0 असेल देन आउटपुट इज 1 आणि जर इनपुट 1 असेल देन द आउटपुट इज 0. सो व्हॉट वी कॅन सी, आउटपुट इज इनव्हर्स ऑफ द इनपुट. करेक्ट? Yes, sir. आउटपुट इज इनव्हर्स ऑफ द इनपुट. इनव्हर्स म्हणायच्या ऐवजी तुम्ही कॉम्प्लिमेंट ऑफ द इनपुट म्हटलं तरी चालेल. आउटपुट इज कॉम्प्लिमेंट ऑफ द इनपुट. करेक्ट? ओके. आता याच्यावरून आपण नॉट गेट साठी सिम्बॉल सांगू शकतो. नॉट गेट सिम्बॉल. एक ट्रायंगल काढायचा असा आणि त्याच्या पुढे असा गोल काढायचा. आपल्याला माहिती एकच इनपुट आहे ना, ए इनपुट आणि आउटपुट आहे वाय. ठीक आहे. तर हा झाला सिम्बॉल नॉट गेट्स. करेक्ट? आणि लॉजिकल इक्वेशन काय असणार? वाय इज इक्वल टू कॉम्प्लिमेंट ऑफ ए. त्याला ए ला बार केला मी, एच्या वर डोक्यावर बार जोडला. याचा अर्थ कळाला का? ए बारचा अर्थ? Yes, sir. हा, कॉम्प्लिमेंट दाखवण्यासाठी आपण बार वर असं जोडतो. So, म्हणजे एचा ए बार किती होणार? ए जर 0 असेल तर ए बार किती होणार? 1. ए जर 1 असेल तर ए बार किती होणार? 0 होणार. कॉम्प्लिमेंट. हे झाले 3 गेट्स, 3 महत्वाचे गेट्स. येतं लक्षात? हो. ओके. आता आपण समराइज करू. पहिलं गेट आपण अँड गेट काढलं होतं, दुसरं ऑर गेट काढलं होतं आणि तिसरं नॉट गेट काढलं. अँड गेटचा सिम्बॉल असा आहे.
हे ए इनपुट आहे, हे बी इनपुट आहे आणि हे वाय आउट. OR गेटचा सिम्बॉल असा आहे. ए इनपुट, बी इनपुट, वाय आउट आणि नॉट गेटचा सिम्बॉल असा. ए इनपुट आणि वाय आउट. यांचं लॉजिकल इक्वेशन आहे ए डॉट बी, म्हणजे ए अँड बी. ह्याचं लॉजिकल इक्वेशन आहे ए प्लस म्हणजे ए ऑर बी, ए ऑर बी. आणि ह्याचं लॉजिकल इक्वेशन आहे वाय इज इक्वल टू कॉम्प्लिमेंट ऑफ ए, कॉम्प्लिमेंट ऑफ ए. हे तीन इक्वेशन्स आपल्याला माहित असले. यांचे ट्रूथ टेबल्स असे ए बी वाय. अँड गेटला दोन्ही इनपुटच्या वेळेस 1 असतील त्यावेळेसच आउटपुट 1 राहील, इतर वेळेस आउटपुट 0 राहणार. ज्यावेळेस दोन्ही इनपुट 1 असतील किंवा सर्व इनपुट्स 1 असतील त्यावेळेसच आउटपुट 1. हे झालं अँड गेटचं ट्रूथ टेबल. ऑर गेटचं ट्रूथ टेबल कसं आहे, दोन्ही पैकी एक जरी इनपुट 1 असेल किंवा दोन्ही इनपुट 1 असतील तरी आउटपुट 1 राहील. 0-1 असेल तरी 1, 1-0 असेल तरी 1 आणि 1-1 असेल तरी 1. हे झालं ऑर गेटचं ट्रूथ टेबल. आणि तिसरं आहे नॉट गेटचं ट्रूथ टेबल. इथे एकच इनपुट आहे ए आणि एक आउटपुट वाय. ए जर 0 असेल तर वाय 1 असेल, ए जर 1 असेल तर वाय 0 असेल. ओके, so we have summarized the symbols, logical equations and truth tables for AND gate, OR gate and NOT gate. I think it is clear. कुणाला काही डाऊट असेल तर विचार. हे तुम्हाला झालेलंच असेल 12वीला, तेच आपण रिपीट केलं थोडस, पण जरा डिटेल मध्ये आपण बघतोय. आता पुढचं जे गेट आहे ते नॅन्ड गेट आहे. नॅन्ड गेट, NAND. It is NAND gate. Hello, Sridhar. Sridhar? Okay. Okay, thank you. एक मिनिट. Okay. So the NAND gate, NOR gate and XOR gate, all these are called as the derived gates. The derived gates. Derived gates चा अर्थ काय? They are derived from the basic gates. Correct. NAND, NOR, XOR, XNOR are derived from the basic gates. Are derived from the basic gates. Okay.
म्हणजे बेसिक गेट्स पासून तयार केले गेले. आपल्याला बेसिक गेट्स माहिती आहेत, अँड, ऑर आणि नॉट हे 3 बेसिक गेट्स आहेत किंवा प्रायमरी गेट्स म्हणतो. आणि त्याच्यापासून तयार जाणारे जे डिराइव्ड गेट्स आहेत ते सेकंडरी गेट्स आहेत. नॅन्ड गेट, नॉर गेट, एक्सॉर गेट, एक्सनॉर गेट. आता ते कसे तयार केले जातात ते आपण बघू. तर पहिल्यांदा आपण नॅन्ड गेट. नॅन्डचा अर्थ काय? नॉट अँड. म्हणजे नॉट प्लस अँड. म्हणजे पहिल्यांदा मी अँड गेट काढला, त्याच्या पुढं नॉट गेट जोडला, आणि ते इनपुट दिले ए आणि बी. आणि मग इथं आउटपुट बघितलं वाय. आता मला सांगा, हे फायनल आउटपुट झालं. इथं इंटरमिजिएट आउटपुट आहे, Y1 म्हणतो मी आता, Y1. मला सांगा Y1 चा फॉर्म्युला काय होणार आहे? लॉजिकल फॉर्म्युला Y1 इज इक्वल टू ए डॉट बी. बरोबर आहे का? हो सर. अँड गेटला आपण डॉट वापरतो, ए डॉट बी. आता मला सांगा वाय आउटपुट इज इक्वल टू काय येणार? Y1 चा इनवर्स बार, कॉम्प्लिमेंट ऑफ इनपुट. करेक्ट. नॉट गेटला. मग आता Y1 म्हणजे काय आलं आपलं? ए डॉट बी आले. ए डॉट बी म्हणजे ए डॉट बी चा कॉम्प्लिमेंट किंवा बार. ए डॉट बी चा बार. हा झाला नॅन्ड गेट. करेक्ट. अँड गेटला आपल्याला y इज इक्वल टू ए डॉट बी मिळत होतं, हे अँड गेटला. आणि नॅन्ड गेटला आपल्याला काय मिळतंय? y इज इक्वल टू ए डॉट बी बार. म्हणजे नॅन्ड गेटचं आउटपुट हे अँड गेटच्या आउटपुटच्या अपोजिट आहे, कॉम्प्लिमेंटेड आहे. ठीक आहे. आता आपण बघू. समजा ए बी वाय, Y1 लिहितो इथं आणि Y1 म्हणजे अँडचं आउटपुट आणि Y म्हणजे नॅन्डचं आउटपुट. दोन्ही 0 असले आउटपुट 0, 0-1 असेल तरी आउटपुट 0 अँड गेटला, 1-0 असेल तरी आउटपुट 0, फक्त 1-1 असेल त्यावेळेसच आउटपुट 1. आता Y1 चा कॉम्प्लिमेंट सांगा. 0 असेल तर Y काय असणार आहे? 1. Y1 0 असेल तर Y 1 असणार, आणि Y1 1 असेल तर Y 0 असणार. हे झालं ट्रूथ टेबल नॅन्ड गेट्स. कुठलं? ए बी आणि Y. हे ट्रूथ टेबल झालं नॅन्ड गेट्स. येते लक्षात? काय नाही, फक्त अँड गेटला पुढे नॉट गेट जोडलं, अँड प्लस नॉट. इथं लिहिलंच आहे मी, नॉट प्लस अँड इज इक्वल टू नॅन्ड, इज इक्वल टू नॅन्ड. अगदी सोपं. So, what will be the switch diagram? स्विच डायग्राम काढता येईल का नॅन्ड गेट साठी? येईल की काढ. समजा मी हे स्विच आता अशी जोडतो, बघा कशी जोडते. अँड गेटच्या वेळेस मी सिरीज मध्ये टाकली होती स्विच, बरोबर आहे का? बल्बला. आता मी पॅरलल मध्ये टाकले ए आणि बी. हे दोन स्विच आता बल्बला मी पॅरलल मध्ये टाकले. मला सांगा ए आणि बी आणि वाय आउटपुट, हे वाय आउटपुट दोन्ही ऑफ आहेत. समजा दोन्ही ऑफ आहेत, बल्ब लागेल का?
दोन्ही ऑफ आहेत, दोन्ही स्विच ऑफ आहेत, लागेल बल्ब लागणार. लागेल लागेल सर. हा, कारण स्विच मधनं करंटच फ्लो होणार नाही, त्यामुळे सगळा करंट बल्ब मधनं फ्लो होईल. बल्ब मधनं करंट फ्लो झाला की बल्ब लागेल, म्हणजे Y इज इक्वल टू 1. समजा मी ए ऑफ ठेवला आणि बी ऑन केलं, असं केलं, आता बल्ब लागेल का? तरी लागेल. लागेल बल्ब, कारण ए मधनं फ्लो होत नाही, त्यामुळे बी मधनं पण फ्लो होणार नाही करंट. ए ऑफ आहे ना सिरीज मध्ये दोन्ही स्विच, त्याच्यामुळे बल्ब लागणारच तरी सुद्धा. किंवा उलट केलं, मी ए ऑन केला आणि बी ऑफ केला तरी पण लागणारच सर. तरी बल्ब लागणार. बरोबर आहे. 1-0 केलं, समजा सॉरी 1-0 केलं तरी बल्ब लागणार. आणि आता मात्र मी दोन्ही स्विच ऑन करतो, तेव्हा नाही लागणार. हा, आता सगळा करंट स्विच मधनं फ्लो होईल, कारण दोन्ही स्विच ऑन झाले की सिरीज मधनं करंट फ्लो होईल, बल्ब लागणार नाही. आलं का ट्रूथ टेबल नॅन्ड गेटचं? बरोबर आहे, हे नॅन्ड गेटचं ट्रूथ टेबल आहे. अँडला आपण काय केलं होतं? अँडला मी असं सर्किट जोडलेलं होतं, तुम्हाला आठवत असेल. ए आणि बी असे सिरीज मध्ये टाकले होते, करेक्ट? बरोबर, हा. असे टाकले होते. आता मी काय केलंय, फक्त पॅरलल टाकते. पॅरलल मध्ये टाकले. ए आणि बी सिरीज मध्येच आहेत, पण ते बल्बला पॅरलल मध्ये टाकले दोन्ही. लगेच नॅन्ड गेट तयार झाला. सिरीज मध्ये टाकलं की अँड गेट झाला, पॅरलल मध्ये टाकलं की नॅन्ड गेट झाला. अगदी सोपं आहे. आलं लक्षात? हा. तर ट्रूथ टेबल लक्षात ठेवणं अगदी सोपं आहे. अँड गेटच्या अपोजिट, अँड गेटचं आउटपुट जे आहे त्याच्या अपोजिट नॅन्ड गेटचं आउटपुट. अँडचं आउटपुट 0 असेल तर नॅन्डचं आउटपुट 1 असणार, अँडचं आउटपुट 1 असेल तर नॅन्डचं आउटपुट 0 असणार. अगदी सिंपल. दुसरा जो गेट आहे डिराइव्हड गेट, तो आहे नॉर गेट. सर आमचं लेक्चर स्टार्ट होतं. ओके, किती वाजता आहे? 1 ला आहे का? 1 वाजता आहे. हा, ठीक आहे. आता फक्त एवढं सांगतो, नॉट प्लस ऑर. मगाशी नॉट प्लस अँड केलं होतं नॅन्ड साठी, इथं नॉरला काय करणार मी? नॉट प्लस और ऑर, म्हणजे एन आणि ऑर, दॅट इज इक्वल टू नॉर. दॅट इज इक्वल टू नॉर, हे लक्षात ठेव. म्हणजे आपल्याला ऑर गेट काढावं लागेल, त्याच्या पुढे नॉट गेट त्याचं काढावं लागेल. त्याचं आउटपुट नॉट गेटला जोडायचं. हे झालं नॉर तयार. ए बी वाय. हा सिम्बॉल आपला राहिला होता, मी नॅन्डचा आणि नॉरचा सिम्बॉल तुम्हाला परत सांगतो पुढच्या पिरियड. ठीक आहे, हे बेसिक्स. ओके, नंतर आपण कंटिन्यू करतो. हो.